नमस्ते सर्वांना, जय शिवराय. आपण धाप चित्रपटाच्या ह्या ठिकाणी मला वाटतं एक आठवडा झाला असेल योगेश, परंतु ही चित्रपटाला जी आलेली गर्दी आहे, तुम्ही फक्त इथं एका माणसाची प्रतिक्रिया घेत आहे, परंतु माणसात कसा देव शोधला पाहिजे. खरं तर योगेशची जी मेहनत आहे, जे कष्ट आहे, खरं तर आपला मगाशी सांगितलं की आमच्या गावातला भूमिपुत्र, त्याच्यापेक्षा मी म्हणाल हा तालुक्याचा भूमिपुत्र आहे. कारण तालुका लोटला पाहिजे पिक्चर पाहिला आपला आता. आणि खरोखर त्याने जी मेहनत केली, त्याने जे कष्ट केलेत, ते आपल्या ह्या चित्रपटाच्या माध्यमातून दिसत आहे. एका मुक्या मुलाचा अभिनय करणं आणि अभिनय करताना त्या भावना आपल्यापर्यंत पोहोचणं हे फार महत्त्वाचं आहे. फक्त अभिनय करणं एकवेळेस मी म्हणतो सोपं असेल, पण त्या भावना लोकांपर्यंत येणं हे फार महत्त्वाचं आहे. कारण ज्यावेळेस म्हणजे मुक्या मुलाचा अभिनय करू नये, ज्यावेळेस लोकांच्या डोळ्यात पाणी येतं, ज्यावेळेस प्रत्येकाला वाटतं, हळहळ वाटते, त्यावेळेस मला वाटतं असं वाटतं योगेश तू कुठेतरी जिंकलंस. आणि आपला हा ग्रामीण भागातला पिक्चर आहे, अरे आपला गावचा पिक्चर आहे. इथं आपला खोडचा डोंगर दिसतो, रांजणेगाव दिसतंय, निमगाव सावा आहे, GMRT, म्हणजे आपलं वाटतं नाही, आपल्याच कुटुंबातला हा विठ्ठल वाटतो. आणि शेवटला जी वारी दाखवली, आळंदीची किंवा माऊलींची जी वारी दाखवली, म्हणजे खरोखर इतका चांगला चित्रपट. मला उलट एका गोष्टीचं शोकांतिका वाटते की 10 वर्ष का लागले. खरं तर 10 वर्ष शूटिंग होऊन, 10 वर्ष पिक्चर होऊन रेडी आहे, परंतु ठीक आहे थिएटर मिळालं नाही. मराठी पिक्चरचं आज फार मोठी खरं तरी शोकांतिका आहे. परंतु हा चित्रपट आमचे सहकारी मित्र विक्रमदादा खैरे म्हणजे नारायणगावला थिएटरमध्ये जो रिलीज झाला आहे, आणि 8 दिवसानंतर मी मगाशी थोडं अपडेट घेतलं, 500पेक्षा जास्त लोकांनी हा चित्रपट पाहिला आहे. मला वाटतं 50,000च्या वर कलेक्शन पण झालं आहे. तुझं खरोखर अभिनंदन आहे. म्हणजे लोकांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद या चित्रपटाला आपल्याला मिळाला आहे की योगेशवरचं जे प्रेम आहे, खरं तर लोकांनी ते चित्रपटातून दाखवून दिलं आहे. योगेश, तू हिंमत हारू नको मित्रा, तू अजून एखादा चित्रपट कर, काय काळजी करू नको. जुन्नर तालुका तुझ्या पाठीशी, शिवजन्मभूमी तुझ्या पाठीशी. आणि मला कौतुक करायचं आहे याचं, म्हणजे खरोखर योगेशचं या गोष्टीचं कौतुक करायचं आहे. चित्रपट बनवताना त्याने आपले ग्रामीण भागातले सगळे कलाकार घेतले. आता आपला हा चिकू इथं उभा आहे, ज्याने विलनचं काम केलं आहे. म्हणजे चित्रपटात तो भयानक वाटतो, पण तसं नाही तो. पण त्याच्या कामाचं कौतुक केलं पाहिजे. खरोखर एक निगेटिव्ह रोल कसा असावा यांनी दाखवून दिलं. ग्रामीण भागातले आपले कलाकार खरोखर खूप भारी आहेत, फक्त त्यांना संधी मिळत नाही. परंतु धापच्या चित्रपटाच्या माध्यमातून योगेश तू सगळ्यांना संधी दिली. खरं तर प्रत्येकाच्या आयुष्यात ही धाप लागतेच. आपल्या प्रत्येक पेच प्रसंगात आपल्याला नक्कीच ही धाप लागत असते. ते धाप आपण त्या ठिकाणी योगेशने दाखवलं की ही प्रत्येक क्षणाला जी लागणारी धाप आहे, ही ओलांडून तो कुठेतरी प्रवास करतोय. आणि शेवटला त्याने जे काही दाखवलं, खरं तर मी इथं सांगितलं नाही पाहिजे, कारण चित्रपटाचं जी स्टोरी आहे किंवा चित्रपटाचं जे कथानक आहे, खरं तर हे चित्रपट पाहिल्यानंतरच खरं तर प्रत्येकाला त्या ठिकाणी अनुभवायला मिळतं. मला एकच खरं तर मनापासून विनंती असेल की आपले हे सामान्य कुटुंबातील, शेतकरी कुटुंबातील आपलं लेकरू आहे, त्याला आपण जपण्याचं, त्याच्या कलेला जपण्याचं खरं तर आपण काम केलं पाहिजे. योगेश फक्त गावातला, योगेश फक्त तालुक्यातल्या म्हणून ही विनंती नाही. तर चित्रपट त्या पद्धतीचा आहे, त्या गुणवत्तेचा आहे. ते चित्रपटाची भावना पाहिल्यानंतर कळतं. माझी तर खरोखर ही विनंती असेल की आपल्या लहान मुलांना, शाळेतील विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त हा चित्रपट दाखवला पाहिजे, जेणेकरून जे संस्कार आहेत, माणसात कसा देव शोधला जातो, ह्या चित्रपटाच्या माध्यमातून दिसतंय. मी पुनश्च एकदा या सगळ्या आपल्या धापच्या टीमचे, आमचे विक्रमदादा खैरे, त्यांचे पण मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय शिवराय.